तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता तिनवेळचा डॅमचा व्ह्यू तुम्ही. आणि आज मी तिनवेळचा डॅम एक्सप्लोर करायला मी आलेलो आहे. बराचसा इथे पर्यटक हजारो संख्येने दरवर्षी इथे व्हिजिट देऊन जात असतो. आणि मी खुद्द अलिबागमध्ये राहून सुद्धा मी हा डॅम आहे इथे मी आलो नाही. तर तो एक्सप्लोर करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता हा तिनवेळचा डॅम आहे आणि माझ्याबरोबर सुदेश आहे. चला. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे एक पायरी ठेवलेली आहे, तिथे एक छोटीशी पायरी दिलेली आहे. तर सुद्धा मी जम्प मारली. आणि पुन्हा एकदा मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसं चॅनल तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतोय. आणि आज आलो तिनवेळा डॅमला. लास्ट टाइम माझा व्हिडिओ पाहिला असेल 1 वर्षापूर्वीचा, तिनवेळा डॅम जो मे मध्ये आलेलो. आणि तिथे कंडिशन होती जेव्हा तिथे फिश पॉट होते, फिशिंग. आणि आता मी आलेलो आहे सप्टेंबर मध्ये, गणपतीमध्ये आलेलो मी. आणि सिच्युएशन बघा, हा डॅमचा दरवाजा आहे जो शेतीसाठी जे पाणी लागतो एक तो साठा मग इकडनं सोडला जातो. आणि छोटासा तिनवेळचा डॅम आहे हा. तर तुम्ही पाहू शकता. आणि हा फ्लो आहे. आणि पर्यटक इथे जून मध्ये एकदम जबरदस्त अशी इथे एन्जॉयमेंट करायला येत असतात. मनोज, मी मध्ये असं ऐकलं होतं की मे महिन्यामध्ये साधारणतः बरेचसे लोक इथे थंडावा म्हणजे गारवा घेण्यासाठी जी लोक अलिबागला इथे येतात, नक्कीच ती लोक इथे थांबतात, म्हणजे थांबूनच जातात असं मी ऐकलेलं आहे. खरं आहे का? नक्कीच. आणि अलिबागला पर्यटक येतो ना, तेव्हा तिनवेळचा डॅमचा एक छोटा स्टॉप घेतो आणि त्याच्यानंतर पुढे जर्नी स्टार्ट करतो. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथं बऱ्याचशा सेफ्टी गोष्टी आहेत ना. कोकणात आल्यानंतर जो सौंदर्य कोकणातलं, तर हे खरं सौंदर्य म्हणजे पण एवढं असं म्हणजे डेंजर वाटत नाही की बाबा एखादा माणूस मृत्यू बरोबर झुंजा खेळू शकतो असं. क्लीन वॉटर तुम्हाला इथे मिळतोय. आणि बाकी इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही त्याच्या व्यतिरिक्त, फक्त पाणी. तर चला मित्रांनो, तुम्हाला आज मी ड्रोनच्या सहाय्याने आज तिनवेळा डॅम एक्सप्लोर करणार आहे मी. आणि तुम्हाला दाखवणार आहे की कसं त्याचे व्ह्यूज आहेत, कसे नजारा आहे, आणि हा डॅम कसा दिसतोय एरियल शॉटने. तर ते मला दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी आज. तर चॅनलवर कंटिन्यू राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि मग एरियल शॉट, ड्रोन शॉटने जेव्हा आपण घेतो तेव्हा जो व्ह्यू असतो तो एक नयनरम्य असतो, एक जबरदस्त पाहायला जो डोळ्याचं जी ही अनुभूती असते ती नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आपण आता हे ड्रोन शॉट घेऊया. या धरणाचं सांगायचं झालं तर या धरणामुळं आजूबाजूच्या गावांना जो पाण्याचा पुरवठा आहे या धरणातून होतो. जवळजवळ तळ्यातल्या पाण्याचा साठा या धरणामुळे वाढलेला आहे. आजूबाजूला भात शेती, भाजी, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी या धरणामुळं लोकांना करता आली आणि त्याचा बेनिफिट घेता आलेला आहे. तर अशा प्रकारे हा धरण आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मोठा नाही आहे, छोटा. सुदेश, आपण आता तिनवेळा धरणावर आलोय. आता तुला मी बोललो स्पेशल की ये, आता तुला ठाण्यावरून तू आलेला आहेस. तर तुझा एक्सपिरियन्स काय सांगतो मला सांग ना, धरणामध्ये कसं होतं तुला आता हे?
ऍक्च्युली मी ठाण्यावरून आलोय, ते तुझ्या एक बोलण्यावरून आलोय. सुदेश, जाऊया आपण. एक असा एक डॅम आहे तो मला एक्सप्लोअर करायचा, पण तो तुझ्या बरोबर एक्सप्लोअर करायचा आहे. तर त्या संदर्भामध्ये म्हटलं बोलू चला, एक मित्राची एक आवड आहे म्हणून आलोय. पण मित्राची आवड बाजूला झाली आणि मी स्वतः या डॅमच्या प्रेमामध्ये पडलो, अशी गोष्ट झालेली आहे. नक्कीच आणि तसं बघायला गेलात तर इथं कसं आहे की लोकवस्ती कमी आहे. म्हणजे जी वर्दळ आपण म्हणतो माणसांची कमी वर्दळ असल्या कारणाने आपल्याला कसं जो एन्जॉय आहे तो एन्जॉय करता येतं. आणि सध्या कसं गणपतीची सुट्टीचा सीझन असल्या कारणाने प्रत्येक माणूस हा गावाला आहे, त्याचा गणपती बघण्याच्या ह्याच्यामध्ये सध्या बिझी आहे. पण अशा गोष्टी म्हणजे शांत वातावरणामध्ये जर आपल्याला निसर्गाचा उपभोग घ्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल ना, तर ह्या टायमिंग मध्ये तुम्ही व्हिजिट करा. मला असं वाटतं तुमचा पैसा पण वसूल होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळेल. ज्या वेळेला गर्दीमध्ये कसं असतं, माणूस गर्दीमध्ये गेल्यानंतर स्वतःला हरवतं. तसंच असं आहे की या निसर्गाच्या तुम्ही सानिध्यामध्ये आलात ना तुम्ही, तर तुम्ही स्वतःला हरून जाल असं मला वाटतं. आणि मी आज हरवल्यासारखं मला आज वाटतंय. थँक्यू सुरेश, ह्या प्रतिक्रिया मला नक्कीच आवडल्या आणि माझ्या व्ह्युअर्सला पण नक्कीच आवडतील. कारण कसं आहे, आपण आर्टिफिशियल काहीतरी आपण सांगायचं, त्यापेक्षा तुम्ही इथे येऊन जर ते तुम्ही जर अनुभवलं तर नक्कीच ते मला वाटतं तुम्हाला 100% वर्थ असेल. बरोबर. जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा कसं असतं, वडापाव जो पण तुम्ही खात नाही तोपर्यंत तुम्हाला वडापावची चव समजणार नाही. तसाच प्रकार आहे की जोपर्यंत तुम्ही त्या हिस्टॉरिक प्लेसला तुम्ही व्हिजिट किंवा भेट देत नाही, पण तुम्हाला लोकांनी सांगितल्या आणि तुम्हाला त्याचा एन्जॉयमेंट तुम्हाला नाही मिळणार तो. आणि सुदेश, तू पाहू शकतो व्ह्यू बघ ना समोरचा, सनसेट होत आलाय आणि व्ह्यू जबरदस्त असा व्ह्यू आलेला आहे. थँक्यू सुदेश, तू आल्याबद्दल. आणि आपला आता हा एकदम मला असं सांगता येईल की हा गोल्डन मुवमेंट असेल. नक्कीच हा स्पॉट आवडला, मला आवडला. माझी पण पहिलीच व्हिजिट होती आणि विचार करतो आपण दोघंजण इथे जाऊन एक्सप्लोर करावं. आणि व्ह्यूअर्सना हेच सांगत आहे मला की आज जे ड्रोन शॉट घेतलेत, जे तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर याच्या पुढे पण मला ड्रोन शॉटनी तुम्हाला काही जे पॉईंट्स आहेत आपले ते एक्सप्लोर करायला मला मजा येईल. तर चला मित्रांनो, फायनल हा व्हिडिओ आता इथे संपायची वेळ आली आहे. ऍक्च्युली मला हा व्हिडिओ संपायचं म्हणजे असं मनातून होतच नव्हतं. स्वतःवर मी आता कसं कंट्रोल केलं आणि विचार केला की आता हा व्हिडिओ आपण थांबवायलाच पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतोच. आणि त्याप्रकारे हा मी शेवट केलाय आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पण नक्की पुढे आपल्या चॅनलवर वेगवेगळे आणि नवीन असे युनिक व्हिडिओ मी आणायचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटतोय याच्याबद्दल मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे कमेंट्स मला पाहिजेत. तर चला पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसं काय वाटेल?